सर्वांना सुप्रभात. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. सर्व माझ्या 140 कोटी संविधानिक मतदानाचा अधिकार प्राप्त जनतेला आणि महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनतेला, ज्यांना अधिकृत मतदानाचा लोकशाहीचा अधिकार प्राप्त आहे, अशा सर्व माझ्या भारतातील राज्यातील जनतेला महत्त्वाचं निवेदन आहे की तुम्हाला माहिती आहे, मी माझं प्रबोधन अभ्यास दिवस-रात्र 24/7 चालू असतो. हार्डली मी 3 ते 4 तास झोपतो. सेवेमध्ये असताना अपार कष्ट केले. लहानपणापासून ते शालेय शिक्षणपर्यंत, ते विद्यापीठाचं शिक्षणपर्यंत अत्यंत संघर्षातून कष्ट केले. सफाई कामगारांच्या झोपडपट्टीच्या चाळीपासून, लाकडी कुड्याच्या 10x10च्या घरापासून, तर मुख्यतः म्हणजे अभ्यास करताना घरामध्ये लाईट नसती, तर घासलेटच्या दिव्याखाली शिकून आणि रस्त्यावरील इलेक्ट्रिक स्ट्रीट लाईट खाली, म्हणजे पोल खाली, रस्त्यावरील लॅम्पपोस्ट खाली शिकून अभ्यास केला. त्या काही सफाई कामगारांची क्वचितच मुलं शिक्षण घ्यायची, पण त्या शिक्षण कितवीपर्यंत? जास्तीत जास्त 1ली ते 4थीपर्यंत. 4थीच्या पुढे जास्तीत जास्त 8वी 9वी 7वीपर्यंत. पुढे 10वीपर्यंत कोणी जायचं नाही आहे. तर सफाई कामगार वसाहतीमध्ये एकमेव असा मुलगा होता की लोक त्याला जाता येता, चालता बोलता पाहायची, की एक मुलगा दिवस-रात्र गल्लीतील, रस्त्यातील दिव्याखाली सकाळी सायंकाळी अभ्यास करताना दिसत असतो. आणि अभ्यास करताना दिसताना लोक जाता येता त्याला कोणी डिस्टर्ब, म्हणजे त्याला कोणी काही बोलत नव्हतं, डिस्टर्ब करायचे नाही. तर आजूबाजूच्या लोकांना ती लोक शांत करायला सांगायची, कारण की मी अभ्यास करायचो. तर अशा या झोपडपट्टीच्या लपाटाचाळीमध्ये आमच्या सफाई कामगारांच्या मार्गदर्शन, म्हणजे एवढं मला सहकार्य लाभलं की कोणी मला त्रास द्यायचा नाही, कोणी मला डिस्टर्ब करायचं नाही. मी अभ्यास करताना एका लाईटच्या कोपऱ्याच्या पोलखाली सफाई कामगारांना दरवर्षी पावसाळ्यात मिळालेल्या घोंगड्या मिळायच्या पूर्वीच्या खाली. त्या घोंगडी घेऊन आमच्या घरामध्ये एक आईला घोंगडी मिळायची. बाबा मुकादम होते, हेड मुकादम, ते आधी कामगार होते, त्यांना घोंगड्या मिळायच्या. आणि घरात बाकी माझे मामा वगैरे असे या लोकांना घोंगड्या मिळायच्या, त्या आणून द्यायच्या. मग ह्या 2 घोंगड्या घरामध्ये मिळाल्या की त्यातली एखादी घोंगडी घेऊन गल्लीच्या जो भिंतीचा कोपरा असेल, लपाटाचाळी होत्या, पण एक कॉर्नरला दगडी भिंत होत्या, त्या दगडी भिंतीच्या कोपऱ्याला टेकून माझी 4-5 पुस्तकं आणि रवी हा अभ्यास करत बसलेला असायचा. त्यामुळे लोक कुठली त्रास द्यायची नाही, मुलं कुठली त्रास द्यायची नाही, सफाई कामगार काम करताना कुठलं काही त्रास द्यायचा नाही. मी माझा अभ्यास करायचो. तर अशा या परिस्थितीमध्ये दिवस-रात्र अभ्यास करून जिथून शिक्षण घेतलं, त्या माझ्या आईंना आणि बाबांना मी अभिवादन करतो की आपल्या मुलाला त्यांनी शिकवलं. माझ्या वडिलांनी
शिक्षण 2रीपर्यंत सफाई कामगार म्हणून लागले. त्यांच्या 12 वर्षापासून 12 वर्षामध्ये एक युवा तरुण मुलगा असताना, त्यांचं आयुष्य खेड्यापाड्याकडे असताना ते 12व्या वर्षी सफाई कामगार म्हणून नगर परिषदेमध्ये ग्रामपंचायत असताना लागले. ग्रामपंचायत, नगर परिषद त्या काही लागले आणि सफाई काम करता करता लोकांच्या समस्या, म्हणजे ते 2री शिकलेले होते. बाकी सफाई कामगार अशिक्षित होता पूर्ण आणि ते 2री शिकलेले असल्यामुळे लोकांच्या समस्या ऐकत 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 त्या समस्यातून ते तयार झाले आणि जनसेवा त्यांच्या अंगामध्ये भोवली आणि जेच अंगामध्ये भोवली ते सरशेवटी ते कामगार नेतृत्व, कामगार नेता, युनियन लीडर म्हणून झाले. आणि मी सफाई खात्याच्या गटारावरती गल्लीबोळात इलेक्ट्रिक स्ट्रीट लाईटकडे शिकून एक अभियंता झालो, एक इंजिनियर झालो. ते पण साधासुद्धा इंजिनियर नाही आहे, तर मुंबईमधील व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबईमधील व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबईमधील व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजे VJTI, VJTI सारख्या तंत्रशिक्षण संस्थेतून नाविन्यपूर्ण शिक्षण घेतलं. आणि शिक्षण घेताना एक तारेवरची कसरत होती. पाऊस धो-धो पडत होता. आता जसा पाऊस पडतो धो-धो पडत होता. संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प होती. त्या काळी 1985 मध्ये रेल्वे सेवा ठप्प होती आणि त्या रेल्वे सेवा ठप्प असतानाही प्रवेशाचा शेवटचा दिवस होता आणि प्रवेशाचा शेवटचा दिवस असताना कसा तरी रेल्वेने गेलो, कुर्ला घाटकोपरपर्यंत गेलो आणि तिथून पुढे बाय मिळेल त्या टॅक्सीने भायखळ्याला गेलो. भायखळ्यावरून पूर्ण माटुंग्याला आलो आणि VJTIमध्ये ॲडमिशनची वेळ संपायच्या वेळेपूर्वी 1 तास आधी पोचलो. सगळे कागदपत्र तपासले आणि खिडकीवरती दिले आणि खिडकीवर दिल्यानंतर एक आठवडा 15 दिवसाच्या भराने VJTI कॉलेजच्या सूचना फलकावर नावे आली ॲडमिशनची. त्या नावामध्ये जे कोणाचं पहिलं नाव होतं प्रवेशासाठी ते रवींद्र चांगू शिंदे याचं नाव VJTIच्या प्रवेशाच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकामध्ये होतं. म्हणजे वरच्याचे तसे संकेतच होते की एक सफाई कामगाराच्या मुलाने इंजिनियर व्हावा, अभियंता व्हावा. तर अशा प्रकारची ही शोकांतिका आहे आणि या शोकांतिकेनुसार मी अभियंता झालो. आता अभियंता तर झालो. 85, 86, 89, 90ला मी बाहेर पडलो. 90ला अभियंता म्हणून बाहेर पडल्यानंतर मी 1-2 विकासकांकडे त्या काळी बिनपगारी साईटवर जायचो, इन्स्पेक्शन करायचो, अभ्यास करायचो, बिल्डिंगच्या बांधकामावर उभा राहायचो, सुपरविजन करायचो, पण कुठल्याही 5 पैशाचा पगार नाही. वडील म्हणाले कुठेही गेल्यानंतर त्यांच्याकडे पगार मागायचा नाही, शिकायचं. हे वडिलांची शिकवण होती. मी कुठेही पगार मागितला नाही, शिकलो. नंतर कालांतराने एक RCC कन्सल्टंट डिझाईन होते, MR शेंडे, ठाण्यामध्ये प्रसिद्ध सेंट जॉन बाप्टिस्ट स्कूल आहे. सेंट जॉन बॅप्टिस्ट स्कूलच्या इथे MR शेंडे जांभेनाक्यावर त्यांचं RCC डिझायनर होते. मुंबई महानगरपालिकेचे VRS घेतलेले आणि ते RCC कन्सल्टिंगमध्ये त्यांच्याकडे मी ट्रेनिंग घेतली. RCC डिझाईन इंजिनिअर ट्रेनिंग घेतली. त्यातून म्हणजे स्केल कशी मोजली जाते, पट्टी कशी मोजली जाते, फुटात मोजली जाते, इंचात मोजली जाते, कशात मोजली जाते, हे त्यांनी मला प्रथमतः शिकवलं. नजरेमध्ये एखाद्या बांधकामावर नजर मारली तर ते बांधकामाचं मोजमाप आपल्याला नजरेत कसं घेता येईल हे त्यांनी मला ज्ञान शिकवलं. आणि फुटातल्या इंचाचं डायमेन्शन्स तोंडपाठ असायला पाहिजेत हे त्यांनी मला शिकवलं. आता आजही माझे डायमेन्शन्स फुटाच्या पट्टीच्या तोंडपाठ आहेत
आज एखाद्या बांधकामावर गेलं, मी नजरेतून बांधकाम तपासतो की बांधकामाची क्वालिटी, गुणवत्ता काय आहे. म्हणून मी आज RCC कन्सल्टंट म्हणून मी माझी स्वतःची कंपनी सेवानिवृत्तीनंतर उभारली. SR ग्रुप कंपनी, PMC ऑल इंजिनियर सर्व्हिसेस, ऑल सर्व्हिसेस इन वन रूफ, अशा प्रकारचे कन्सल्टिंग कंपनी उभारली आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी उभारली. इन्फ्राटेस्को कंपनी इंडिया LLP लिमिटेड, अशा प्रकारची कंपनी मी उघडलेली आहे. आणि या कंपनीस भारतीय रजिस्ट्रेशन, भारत सरकारचं रजिस्ट्रेशन प्राप्त आहे, गुणवत्ता प्राप्त आहे. अशा प्रकारचं हे रवींद्र शिंदेचं सरकारी सेवेमध्ये 32 वर्ष प्रामाणिकपणे सेवा, अभ्यासपूर्वक काम आणि कुठल्याही कामामध्ये भ्रष्टाचार नाही आणि सेवेमधून एक प्रामाणिक सेवा करून, पूर्तता करून सेवानिवृत्त करता करता राजकीय दबावाखातर जो काही मला त्रास झाला शेवटपर्यंत, तो असा कोणाच्या नशिबाला येऊ नये. मी संपूर्ण माझं जीवन संघर्षमय आहे. संपूर्ण माझं जीवनच संघर्षमय आहे. लागलो तेव्हा संघर्ष, सेवानिवृत्त होत आलो तेव्हा संघर्ष. असं संघर्षमय जीवन ज्याच्या वाट्याला येतो तोच इतरांचे प्रश्न जाणू शकतो. ज्याच्या वाट्याला संघर्ष येतो तोच माणूस संघर्ष करून इतरांचे प्रश्न जाणतो. सेवेत राहून कामगार संघटना, बाबांचं निधन 6 डिसेंबर 2012 रोजी झाले. 6 डिसेंबर 2012 रोजी निधन झाल्यानंतर मी कार्यकारी अभियंता पदावर काम करत असताना नागरिक सफाई कामगार माझ्या दालनात यायचं, साहेब बाबा गेले, आमचे प्रश्न कोण मांडणार. तर मी त्यांना दिलासा दिला, आधार दिला, थांबा मी सेवेमध्ये काम करतो, नोकरीला आहे, कार्यकारी अभियंता आहे. मी या सर्व गोष्टीचा अभ्यास करतो, कायद्याचा अभ्यास करतो, कायद्याच्या चौकटीचा अभ्यास करतो आणि मग आपल्या प्रश्नाला हात घालतो. तेव्हा मी 2 वर्ष या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास केला. तर मला असे आढळून आले की जरी मी सेवेमध्ये काम करत असेल तर आपल्या सामाजिक संघटना, संस्थेवरती काम करू शकतो. राजकीयदृष्ट्या काम करू शकत नाहीत, परंतु सामाजिक संस्थेमध्ये काम करू शकतो. तसं मला कायद्याने मी तपासणी केली आणि मी कामगार नेतृत्व 2014ला हाती घेतलं आणि वडिलांच्या 75व्या वाढदिवशी 13 तारखेला होतं. तो वाढदिवसचा कार्यक्रम मी 16 तारखेला रविवारी काशीनाथ घाणेकर येथे मोठ्या संख्येने महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन उद्घाटन करून माननीय शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या हस्ते युनियनच्या संस्थेचं कार्य उद्घाटन केलं आणि दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांच्या 75वे जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम घाणेकरमध्ये भरविला. संपूर्ण घाणेकर हा फुल भरला होता. संपूर्ण राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री, दोन्ही महापौर, उपमहापौर यांनी सर्वांनी हजेरी लावली. हा एकाएकी एक माणसाने केलेला प्रोग्राम म्हणजे रवींद्र शिंदेने केला होता. सेवेमध्ये कार्यकारी अभियंता होतो, हातात वजन होतं, त्यामुळे एवढा मोठा प्रोग्राम खर्चाचं करणं हे केवळ राजकीय नेते करू शकतात, मंत्री करू शकतात. राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार अशा प्रकारचे कार्यक्रम करतात, परंतु सेवेत राहणारा एकमेव कार्यकारी अभियंता रवींद्र शिंदे अशा प्रकारचा मोठ्या बॅनरवरचा कार्यक्रम करतो आणि वडिलांची 75व्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या खुबीने करतो. एक मराठी वाद्यवृंद कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, व्हॅन्स क्रिएशन ग्रुप ऑफ ऑर्केस्ट्रा, विजय मित्रांचा ऑर्केस्ट्रा, सलाम सोंगाड्या, दादा कोंडकेचा सलाम सोंगाड्या या थीम देऊन कार्यक्रम ठेवला होता. आणि हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला की कार्यक्रमाची सांगता होईना, कार्यक्रमाची सांगता होईना एवढ्या लोकांनी भाषणं केली. अनंत तरेंनी भाषण केलं, महापौर संजय मोरेंनी भाषण केलं, उपमहापौर राजेंद्र साप्तेंनी भाषण केलं. संजय मोरे, राजेंद्र साप्ते महापौर, उपमहापौर होते.
निरंजन डावकर हे आमदार हे त्यांच्या वडिलांना मार्गदर्शन केलेलं वडिलांनी, म्हणून ते प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात. आणि अनंतरे आमच्या शिंदे कुटुंबीशी जिव्हाळीचे संबंध आहेत, म्हणून तो कुठलाही कार्यक्रम का असेना, शिवसेने त्रिवारिक महापौर, शिवसेनेचे त्रिवारिक म्हणजे 3दा झालेले महापौर, उपनेते, माजी आमदार अनंत तरे उपनेते हे त्या कार्यक्रमाला आवर्जून होते. आणि कार्यक्रमाचं उद्घाटनच अनंत तरेंच्या हस्ते आणि महापौरांच्या हस्ते झालं. उद्घाटन महापौरांच्या हस्ते झालं, संजय मोरेंच्या, महापौर राजेंद्र साबते यांच्या, आणि नामकरण महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी आनंद तरे उपनेते शिवसेना यांच्या हस्ते झालं. म्हणजे एवढं मोठं वर्चस्व होतं. परंतु ह्या कार्यक्रमात फक्त एक माणसाने हजेरी लावली होती, म्हणजे एकनाथरावजी शिंदे. एकनाथरावजी शिंदे यांनी कधी हजेरी नाही लावली, कारण एकनाथ शिंदेंना माहिती आहे चांगो शिंदेंचा हिसका काय आहे. चांगो शिंदेंच्या हिसक्याचे चटके एकनाथ शिंदेला मिळालेले आहेत. कारण ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना आतमध्ये टाकणारे एकमेव चांगो शिंदे होत. कारण पेटीवरती रोज सकाळी पहाटे दिनक्रम असायचा जायचं, तेव्हा चांगो शिंदेंना त्या काही मारण्यासाठी आलेले, एकनाथराव शिंदे अंगावर आलेले. एकनाथराव शिंदे पेटीवर वागायच्या. जो काही तमाशा झाला त्याच्यामध्ये भीमरक्ताच्या कामगारांनी ऐकले नाही, एकनाथराव शिंदेची रिक्षाच उलटी करून टाकली. एकनाथराव शिंदे ज्या रिक्षात बसले होते, ज्या बाबांना अंगावर आले होते, ते बाबावर अंगावर येण्यापूर्वी त्यांची ती रिक्षात आमच्या भीमरक्ताच्या माणसाने उलटी करून टाकली. एवढं बाबांचं वजन होतं. ते उलटी करणारा दुसरा तिसरा कोण नसेल, माझे मामा होते वसंतराव पिटू सोनावळे, सफाई कामगार फाईल एरिया विभाग, वसंतराव पिटू सोनावळे, सफाई विभाग, फाईल एरिया विभाग. यांनी जसे मामा माझ्या वडिलांच्या अंगावर आले, हे जसं त्यांना समजलं, ते तिथे जाऊन अख्खीच्या अख्खी रिक्षा एकनाथराव शिंदेची पलटी करून टाकली. काही करू शकले नाही एकनाथराव शिंदे वाकडं, कारण माहिती भीमाची रक्ताची माणसं पेटली की मागे हटत नाही, अशा प्रकारचं कार्य आहे. आणि हे कार्य चांगो शिंदेंचं 1960पासून अबाधित आहे आणि आता पुढेही चालू आहे. म्हणून त्यांच्या क्रिक रस्त्याला नामकरणचा ठराव गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित आहे, तो त्यांनी द्यावा. आणि दिवंगत कामगार चांगो शिंदे यांचं भव्य कार्य असल्यामुळे ठाण्यामध्ये त्यांचा एक अर्धकृती पुतळा उभारावा अशी मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे जनसंपर्क अधिकारी उमेश बिरारी, आयुक्त सौरव राव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्याकडे करत आहेत. तर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी माझी ह्याविषयी 2दा-3दा चर्चा झाली. तेव्हा तुम्ही आयुक्तांना भेटा, पण ऑलरेडी मी आयुक्तांना 10 एप्रिल 2025 रोजी माझे कमिटी मंडळ जे आहेत, कार्यकारिणी मंडळ जे आहेत युनियनचे, हे कार्यकारी मंडळ घेऊन मी 10 एप्रिलला सायंकाळी 7:30ला आयुक्त सौरव राव यांना भेटलो होतो. ते म्हणाले मी तात्काळ तुम्हाला ठराव देतो, परंतु अद्यापपर्यंत ठराव सहाय्यक आयुक्त राजेश मोरे जे आनंद दिघेचे हस्तक आहेत, सहाय्यक आयुक्त राजेश मोरे जे एकनाथ शिंदेचे हस्तक आहेत, सचिव राहिले ते ठाणे महानगरपालिकेत, पण एकनाथ शिंदेचा सचिव आहे मी, एकनाथ शिंदेचा सचिव आहे मी असं सांगत महानगरपालिकेचे स्थावर मालमत्तेचे कामं करतात, वशिल्याने कामं करतात, भ्रष्टाचाराने कामं करतात. ते मला सांगतात